नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे मोह आणि लेखक आहेत प्रमोद नाईकडे. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता पाहूया कथा. माझी ऐक स्वाती, मी इथून पुढे काम करणार आहे आणि आपल्या गावातच मला नोकरी मिळाली आहे. थापाड्या राजू त्याच्या बायकोला मोठ्या अभिमानाने सांगत होता. तो इथून पुढे काम करणार आहे त्याच्या बायकोला पटवून देत होता. किती थापा मारता, काम करीन म्हणता आणि दिवसभर हुंदडत असता, दारू पिता. तुमच्या या स्वभावाचा मला वैताग आलाय बाई. तुमच्यासारखं थापा मारण्यामुळे लोक तुम्हाला थापाड्या म्हणायला लागलेत. थापाड्या राजूची बायको त्याच्यावर फणफण करू लागली. म्या मारुतीरायाची आण घेतो, पण म्या खोटं बोलत नाही. स्वतःच्या गळ्याला हात लावत राजू पुढे म्हणाला, खरं तेच सांगत आहे तुला आणि माझं खोटं वाटत असेल तर तू चल माझ्यासोबत. प्रत्यक्ष परिस्थिती बघ. म्या सांगतोय त्यात काय खोटं असेल तर पुन्हा वापस तुझ्या घरी माहेरी ये. नकोस नांदू माझ्या संग, राजू म्हणाला. बराच वेळ समजावून सांगितल्यावर, आश्वासन दिल्यावर, शपथ खाल्ल्यावर कसेबसे स्वाती म्हणजेच राजूची बायको राजूसोबत गावी जायला तयार झाली. जोधपूरहून आपल्या 2 व्हीलरवर राजू बायकोला घेऊन सोनपूरला येत होता. बायको सोबत आल्याने तिने त्याचे ऐकल्याने थापाड्या राजू भलताच खुशीत होता. हळू गाडी चालवत गप्पा मारत ते दोघेही येत होते. गावात कोणचं काम करायचं शिल्लक आहे आता, बायकोने मुद्दाम फटकारत राजूला विचारले. गावातल्या चौकात मोठं ऑफिस उघडलं आहे त्या योजनावाल्यांनी, आपल्याला तिथेच काम करायचं आहे, राजू सविस्तर माहिती देत म्हणाला. काम कोणाचं म्हणायचं, पदर सावरत स्वातीने विचारलं. आपला नवरा काम करणार त्यामुळे स्वाती खूप खुश होती. नवीन साहेब आलाय आपल्या गावात. तो कुठल्या तरी योजनेत लोकांना पैसे गुंतवायला सांगत आहे आणि गुंतवलेले पैसे काही काळाने डबल करून देणार आहे. अगं बाई, पैसे डबल होणार म्हणल्यावर चांगलंच आहे की, पर त्यात तुम्ही काय करायचं, आपल्याकडे तर पैसा नाही की गुंतवायला, स्वाती नाराज होत म्हणाली. म्या लोकांना योजनेची माहिती देणार, लोकांपर्यंत योजना पोहोचवणार आणि लोकांना पैसे भरायला लावणार आणि त्या बदल्यात आपल्याला पण पैसा मिळणार, थापाड्या राजू मोठ्या उत्साहाने त्याच्या बायकोला सांगत होता. अहो पण पैसा डबल नाही झाला तर, किंवा मग त्या लोकांनी नाही वापस दिला तर, स्वातीने शंका उपस्थित केली. तसं काय नाही बघ होणार स्वाती, मोठे लोक आहेत ती सुटाबुटातील, ते नाहीत दगाफटका करणार, राजू ठामपणे म्हणाला. त्याला त्याच्या नव्या साहेबांचा विश्वास वाटत होता. राजूची गाडी गोवा हायवेवरून डाव्या बाजूला असणाऱ्या फाट्याकडे वळली. तिथं किलोमीटरचा पांढरा बोर्ड लागला होता. त्यावर सोनपूर 5 किलोमीटर अंतर दाखवत होते. एक वेळ राजूने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. खिशातील तंबाखू पुडी आणि चुना डब्बी काढली. डाव्या हातावर तंबाखू मळली. तिचा बार तयार करून तोंडात दाढेखाली ठेवला. पुडी आणि चुना दोन्हीही डब्बी त्याने खिशात घातली. चांगलेच अंधारून आले होते आता. गप्पा मारण्याच्या ओघात वेळ कसा गेला दोघांनाही समजले नाही. अहो लवकर चला, उशीर होतोय, अंधारात जास्त बाहेर राहू नका, त्या रस्त्याच्या झाडीच्या पलीकडे चला लवकर, घाबरलेली स्वाती नवऱ्याला गडबड करायला लावत होती. वय वय, जाऊ बिगिनी, लवकरच जाऊ. त्या गर्द झाडीचे नाव बायकोच्या तोंडून ऐकल्यावर राजू घाबरलाच होता. गावात बरेच दिवस झाले अफवा पसरली होती की त्या वळणावर असलेल्या गर्द झाडीत कोणीतरी आहे म्हणून. तो बोलवतो, तो म्हणतो माझ्याकडे या. रात्री तो बाहेर पडतोय शिकार करायला, हाल हाल करून मारतोय तो. अशी गावात चालू असणारी चर्चा राजूने ऐकली होती. ती चर्चा त्याला आठवत होती. त्यामुळे राजू आता घाबरून गेला होता. चळाचळा कापत होता, भ्यायला होता. त्याच्या मनातल्या मनात देवाचा धावा सुरू झाला होता. शक्य तितका वेग धरून राजू गाडी चालवत होता. अंधारून आलेल्या त्या रात्री आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. चंद्रोदय होण्यास उशीर होता. अंधार गडद आणि फसवा वाटत होता. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडाचा तेवढाच प्रकाश गडद अंधाराच्या विरोधात लढा देत होता. त्या प्रकाशाच्या अवतीभोवती असणारा अंधार त्या प्रकाशाला गिळायला टपून बसला होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. त्या किट्टकिर्र काळ्या अंधारात गर्द झाडीच्या ठिकाणी यांच्या गाडीचा आवाज तिथे असणारी फसवी शांतता भंग करत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी उंचच उंच झाडांची गर्दी मनात भय निर्माण करत होती.
ती झाडं सैनिकांच्या सारखेच तटस्थ, सावधान अवस्थेत उभी होती. असे वाटत होते की कोणाच्या तरी ऑर्डरची वाट बघत उभी होती. त्या झाडांची ओबडधोबड खोडं आपल्याकडेच पाहत आहेत असे त्यांना दोघांना वाटत होते. झाडांच्या फांद्यांचे वेडेबिंद्रे आकार अंगावरून धावून आल्यासारखे वाटत होते. राजूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. सरळ रस्त्यावरून जाताना डोळ्यांच्या कडेने बाजूच्या झाडीत पाहिल्यावर वाटत होते की कोणीतरी आपल्या अंगावर धावून येत आहे. कोणीतरी आपल्याकडे बघून हसत आहे, डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. राजूचे हातपाय थरथर कापत होते. त्याच्या मागे बसलेल्या स्वातीची अवस्था पण वाईट होती. ती त्याला घट्ट बिलगून बसली होती. तिला लहान रडणाऱ्या बाळाचा आवाज सतत कानावर येत होता. त्या बाळाला भूक लागली आहे, पण त्याची आई जवळ नाही. भुकेने व्याकुळ होऊन ते बाळ रडत आहे. त्याचे रडणे अचानक थांबले आहे. ते बाळ शेवटचे आचके देत आहे. दूध नाही मिळाल्यामुळे भुकेने तडफडून ते बाळ मरण पावले आणि डोळे मिटलेल्या त्या बाळाने अचानक खाडकन डोळे उघडले, ज्यात बुबळे नव्हती, खोल खोल विवरे होती. स्वाती ते दृश्य पाहून प्रचंड घाबरली होती. तिच्या नजरेच्या समोर देखावा उभा राहिला होता, का निर्माण केला होता कोण जाणे. उरले सुरले अवसान गोळा करून राजू गाडी चालवत होता. पण अचानक पुढे रस्ता संपला होता. त्यांच्यासमोर आता उंच झाडे होती. राजू प्रचंड घाबरला होता. त्याच्या छातीची धडधड वाढली होती. हातपाय थरथरत होते. मोठमोठ्या वृक्षांनी समोरचा रस्ताच गायब केला होता. त्यांच्या तिन्ही बाजूंनी मोठे खोड असलेले महाकाय वृक्ष बघून राजूची पाचावर धारणा बसली. तिथून लवकरात लवकर पळून जाण्यासाठी राजू गाडी मागे वळवून घेऊ लागला. थरथरत्या हातपायांनी त्याला शक्य होत नव्हते. गाडी वळवताना त्याचे ओझे देखील लटलट कापणाऱ्या हातांना जादा वाटत होते. ते सगळे उभारलेले वृक्ष राजूच्या रोखाने येऊ लागले होते. पुढे येताना धाड धाड आवाज येत होता. फांद्या कडकड वाजत होत्या, एकमेकांना घासून मोडत होत्या, तुटत होत्या. राजू हे सगळं पाहून प्रचंड घाबरला होता. स्वाते, आपल्या पुढे हे काय आलं आहे? आई, राजू ओरडू लागला. तो स्वातीला बोलत होता, पण गाडीवर मागे बसलेल्या स्वातीचे काहीच प्रत्युत्तर येत नव्हते. एवढे मोठे संकट आव असून समोर असताना बायको काहीच कसे बोलत नाही म्हणून घाबरत घाबरत राजूने त्याची मान मागे वळवली. तर त्याला मोठा धक्का बसला, कारण मागची सीट रिकामी होती. मागे कोणीच बसले नव्हते. मग स्वाती कुठे गेली? घाबरलेला राजू स्वातीला पाहू लागला. मागे पुढे इकडे तिकडे नजर जाईल तिथपर्यंत पाहत होता. ही अडकला, माझ्या जाळ्यात अडकला. सुरुवातीला बाईचा वाटणारा आवाज हळूहळू बदडा किन्नरी झाला. आवाज डाव्या बाजूच्या झाडीतून येत होता. आवाजाने गर्भगळीत झालेल्या राजूने डोळे बारीक करून पाहिले तर पिवळसर तपकेरी रंगाचे डोळे त्याच्यावर रोखले गेले होते. जबडा फाकवून तो विचित्र दिसणारा प्राणी हळूहळू राजूकडे येत होता. राजू त्याची गाडी चालू करू लागला. आपली प्रिय बायको मरण पावली आहे या विचाराने त्याला रडू कोसळले होते. काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचाच असेल तर पळून जाणे त्याला महत्त्वाचे झाले होते. गाडी सुरू होत नव्हती. राजू तिथेच गाडी टाकून मागच्या रस्त्याने पळू लागला. त्याच्या मागून गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. गुरगुरण्याचा आवाज जवळ येत होता. राजू जीव मुठीत धरून पळत होता. त्याच्या मागे लांडग्यासारखे दिसणारे जनावर धावत होते. राजू त्या प्राण्याच्या तावडीत सापडला तर एका झटक्यात झेप घेऊन त्या जनावराने राजूची छाती फाडली असती. धावणारा राजू मोठ्याने ओरडू लागला, जय हनुमान, जय हनुमान, मला वाचवा, मला वाचवा, देवा. राजू मोठ्याने ओरडत होता. राजूला गदागदा हलवून बायकोने त्याच्या तंद्रीतून त्याला बाहेर काढले. आहोत, चला लवकर, कुठल्या तंद्रीत आहात? गाडी चालू करा. इथे झाडीत कधीपर्यंत उभे राहायचे? चला बरं. गच्च झाकून घेतलेले डोळे उघडून राजू सगळीकडे इतरत्र पाहू लागला. आश्चर्याने धक्क्यावर धक्के खात राजू गाडी चालू करत होता. त्याची गाडी चालू झाली होती. थरथरत त्याने कसे तरी गाडी वेगाने पळवत गावाच्या जवळ आणली. आपण कुठे होतो? आपल्या अंगावर ते झाड कसे काय आली होती? विचित्र पिवळसर डोळे असणारा प्राणी कुठे गेला? मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा बायको गाडीवर नव्हती. ती गाडीवर नव्हती तर मग कुठे होती?
आणि आता जी मी पाहत आहे ते खरे आहे की थोड्या वेळापूर्वी मी पाहिले ते खरे होते, त्याला काहीच समजत नव्हते. पण मारुतीरायाचे नाव घेतले की मी त्या स्वप्नाच्या बाहेर पडलो एवढे मात्र नक्की. घरी आल्यावर मारुतीरायाच्या फोटोला राजूने मनोभावे नमस्कार केला. झाला प्रकार कुठेही वाच्यता करायची नाही असे नवरा बायकोमध्ये ठरले. राजूला झालेला चकवा एखादा इशारा होता का? जर गावात झाला प्रकार सांगावा तर उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन कामावर त्याचा परिणाम नक्कीच होणार होता. आपण फक्त लोकांना एवढेच सांगायचे की हायवेवरून आत गावात येताना अंधार पडायच्या आधी यायचे, उशीर करायचा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता थापाडा राजू त्याच्या नवीन कामाच्या ठिकाणी जॉईन झाला होता. रात्री त्याच्यासोबत घडलेला प्रकार त्याने गावात कोणालाही न सांगायचे ठरवले होते. गावातील मुख्य चौकात त्याचे ऑफिस होते. 2 रूमचे ते ऑफिस बरेच मॉडिफाय होते. बाहेरच्या रूममध्ये चौकशी कक्ष होता. काम करण्यासाठी 2 संगणक ऑपरेटर तिथे बसले होते. एका ऑपरेटरकडे पैसे भरण्याच्या स्कीमची माहिती दिली जात होती आणि दुसऱ्या ऑपरेटरकडे पैसे भरले जात होते. ऑपरेटर माहिती देत होता की स्कीम कशी चांगली आहे, या स्कीममध्ये पैसे गुंतवणे का फायद्याचे आहे इत्यादी. दुसरी आतमधील रूम होती ऑफिसची आणि तिथे सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान ऑफिसमध्ये वापरले होते. या रूममध्ये AC वापरला होता. गावात आजपर्यंत केवळ रावसाहेब यांच्या घरी AC होता. त्याचा त्यांना किती अभिमान. पण आता गावात दुसरा AC आला होता. नितेश कुमार जे प्रमुख होते त्यांच्या खुर्चीच्या वर मागे असलेल्या भिंतीला त्यांचा मोठा फोटो लावला होता. त्यात नितेश कुमार यांचा सुटाबुटातील फोटो खूप प्रभावित करणारा होता. नितेश कुमार यांचे व्यक्तिमत्व मोठे प्रभावी होते. सरळ नाक, बोलके डोळे, कोरलेली दाढी आणि हाताच्या 10ही बोटात सोन्यांच्या अंगठ्या. त्यांच्या गळ्यात मोठी सोन्याची चैनही होती. मोठा श्रीमंती लिबास होता नितेश सरांचा. ऑफिसच्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना सोपे होते. आरामशीर, आरामदायक. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला, चौकशी करणाऱ्याला प्रभावित करून स्कीममध्ये पैसे गुंतवायला लावणे हे काम नितेश कुमार स्वतः करायचे आणि 99% ग्राहक त्यांच्या बोलण्यावर चटकन विश्वासही टाकायचे. बाहेरच्या चौकशी कक्षात ऑपरेटर म्हणून बसलेले राघव आणि बालाजी नितेश सरांचे एम्प्लॉय होते आणि नवीन एम्प्लॉय झालेल्या राजूला मात्र एकच काम करायचे होते. राजूने स्वतः ज्या लोकांना पैसे गुंतवायला सांगितले होते आणि लोकांनी ते पैसे गुंतवले असतील तर प्रत्येक व्यक्तीमागे त्याने गुंतवलेल्या पैशांच्या 20% रक्कम राजूला मिळणार होती. आणि या योजनेत लोकांनी पैसे गुंतवले की त्यांना 50 दिवसात त्यांचे पैसे डबल होऊन मिळणार होते. त्या दिवशी पहिल्याच दिवशी रात्रीपर्यंत 10 लाख रुपये गोळा झाले होते. जवळपास 1.5 महिन्यात पैसे डबल होऊन मिळणार होते. आपल्या गावच्या राजू त्याच कंपनीत काम करत आहे आणि आपल्याला तो पैसे कमवून द्यायला मदत करत आहे. त्यामुळे राजूला एकदम महत्त्व प्राप्त झाले होते. थापाडा राजूच्या गेल्या 2 दिवसात राजू सर झाला होता. पुढील 1.5 महिना नितेश कुमार आणि त्यांचे सहकारी यांचा गावातच मुक्काम होता. पहिल्या दिवशी जमा झालेली मोठी रक्कम बालाजी दुसऱ्या दिवशी शहरातील बँकेत भरायला गेला होता. त्याला परत यायला उशीर झाला होता. बालाजी त्याच रस्त्याने परत येणार होता ज्या रस्त्याने थापाड्या राजू आणि त्याची बायको दोघेही त्या दिवशी आले होते. काळोखात उजेडासाठी केवळ हेडलाईट बालाजीच्या सोबती होते. हेडलाईटच्या प्रकाशाचे अस्तित्व जिथे संपत होते तिथं अंधाराचे खेळ सुरू होत होते. ते खेळ भयानक होते आणि जीवघेणे होते. आज बालाजीचे डोळे प्रमाणापेक्षा जास्त लाल झाले होते. शहरातील बँकेत पैसे भरून परत येताना एका हॉटेलवर बालाजी दारू प्यायला होता. दारू पिण्याचे कारण म्हणजे त्याचे न जमणारे लग्न, त्याचा झालेला विश्वासघात. ज्या मुलीवर बालाजीचे प्रेम होते ती मुलगी लग्नाला नकार देत होती. तिचे म्हणणे होते की तिच्या घरच्यांना शासकीय नोकरी असणारा मुलगा हवा आहे. बालाजीला नोकरी होती पण ती शासकीय नव्हती. सुरुवातीला मी तुझ्याशीच लग्न करणार, मग तुला नोकरी असो किंवा नसो असे म्हणणारी मुलगी
आता चक्क घरच्यांचे नाव सांगून लग्नाला नकार देत होती. बालाजी डिप्रेशनमध्ये गेला होता. तिच्या घातकी वागण्याचा त्याला प्रचंड धक्का बसला होता. तो धक्का सहन न झाल्याने त्याने दारू प्यायली होती आणि तो सोनपूर गावाकडे निघाला होता. गाडीचा वेग प्रचंड होता. रस्त्यावर उजवीकडे एक वळण आले आणि अचानक त्याच्या गाडीपुढे एक काठी टेकत चालणारी म्हातारी बाई आडवी आली. बालाजीने कर्कचून ब्रेक दाबले. ती म्हातारी जोरात ओरडली. गाडीची चाके सिसिक्वाई करत रस्त्याला घासली. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटता सुटता राहिले होते. बालाजी घाबरला. वेगानं श्वास घेत थरथर कापत गाडीवर पुढे झुकलेल्या बालाजीने हळूच मागे वळून पाहिलं, पण मागे तर कुणीच नव्हते. तो प्रचंड घाबरला होता. आता कुठे गेली ती म्हातारी बाई? आणि एवढ्या रात्री इथे या रानावनात अचानक कुठून कलमडली ही म्हातारी? मिट्ट काळोखात संथ गतीने वाहणाऱ्या वाऱ्याने आजूबाजूला असलेली ऊसाची शेती डोलत होती. बालाजी घाबरलेल्या नजरेने चहूबाजूंनी पाहत होता. त्याची भिरभिरणारी नजर तिथल्या अंधाराला सरावली होती. त्याचे मन कोणाच्या तरी अस्तित्वाची नोंद घेत होते. त्याची भीती क्षणोक्षणी वाढत होती. उजव्या बाजूच्या ऊसाच्या शेतातून एक सळसळ बालाजीला ऐकू आली. घाबरलेला बालाजी गाडी चालू करू लागला. गाडी सुरू होत नव्हती. ऊसाच्या शेतात होणारी सळसळ वाढत होती. जवळजवळ जास्त तीव्रतेने ऐकू येत होती. हळूहळू खसखसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी विवळत होतं, हसत होतं, रडत होतं. बालाजीच्या मनात धोक्याची घंटा खणखण वाजत होती. तिथून निसटून जाण्याचा बालाजी प्रयत्न करत होता, पण त्याला गाडी सुरू होत नव्हती. अचानक ऊसाच्या पानांची होणारी सळसळ थांबली. सगळीकडे भीषण शांतता पसरली होती. ही शांतता वादळापूर्वीची होती. गाडी तिथेच सोडून पळून जाण्याची इच्छा बालाजीच्या मनात निर्माण झाली होती. कुठे जात आहेस बाळू? पळून जातो आहेस का? एक मंजूळ ओळखीचा वाटणारा, पुन्हा ऐकावा वाटणारा आवाज बालाजीच्या कानात घुमला. कोण आहे? कोण आहे? बालाजी घाबरून मोठ्याने ओरडला. गाडी सुरू व्हावी म्हणून त्याचे प्रयत्न सुरूच होते. वारंवार बटन स्टार्ट करून तो बघत होता, किक मारत होता, पण गाडी सुरू होत नव्हती आणि ती आता कधीही सुरू होणारही नव्हती. ही ही, मला नाही ओळखलंस? आवाज आणखीन जवळून आला. मला नाही का ओळखले? मी तुझी हेमा. काय? शक्य नाही, शक्य नाही. तू इतक्या दुरून कशी काय? नाही नाही, तू दुसरंच कोणीतरी आहे. तू हेमा नाहीस, बालाजी म्हणू लागला. अरे चल ना, आपण लग्न करू. तुला करायचे आहे ना लग्न माझ्यासोबत? ही ही ही. आवाज खूप जवळून आला. आवाज खूप जवळून आला. यावेळी आवाज थोडा पुरुषासारखा, थोडा किन्नरी आला होता. कदाचित त्याला रूपाचे सोंग घेता येत होते, पण त्याचा मूळ आवाज मात्र त्याला बदलता येत नव्हता. गाडी तिथंच सोडून बालाजी सरळ रस्त्याने पळू लागला. त्याची दारूची नशा केव्हाच उतरली होती. त्याच्या मागे कोणीतरी लागले आहे असा त्याला भास होत होता. तो जीव मुठीत धरून पळत होता. जिकडे रस्ता दिसेल तिकडे तो पळत होता. अंधारात त्याला जास्त दिसत नव्हते. झुडपातून, गवतातून, काटेरी झुडपातून तो धावत होता. ऊर फुटेपर्यंत तो धावत होता. पाठीमागून त्याला गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. घामाने डबडबून गेलेला बालाजी मागे वळून पाहू लागला आणि अचानक समोरच्या विहिरीत धाडदिशी कोसळला. आतल्या बाजूला असलेल्या विहिरीच्या खडकाळ भागावर डोक्याला जोरदार मार बसल्याने तो तिथेच गतप्राण होऊन विहिरीत कोसळला. इकडे रस्त्यावर उभी असणारी त्याची गाडी हळूहळू बाजूच्या ऊसाच्या शेतात नजरेआड झाली होती. सगळीकडे सामसूम झाले होते. थोड्या वेळापूर्वी इथे मृत्यूचा नंगानाच घातला गेला होता. मृत्यूचा थरार रंगला होता असे देखील वाटणार नाही इतकी भीषण शांतता पसरली होती तिथं. आजची काळोखी रात्र बालाजीचा जीव घेऊन शांत झाली होती. रात्रीचे 9 वाजून गेले होते. नितेश कुमार, थापाड्या राजू आणि राघव तिघेही जण बालाजीची वाट पाहत ऑफिसात थांबले होते. शहरात गेलेला बालाजी परत कसे काय आला नाही याची काळजी त्यांना लागली होती. त्याचा फोन पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत होता. नक्की काय झालं आहे काय माहीत, त्याचा फोन पण लागत नाही. सतत फोन लावणारा राघव काळजीने
म्हणाला. बसला असेल कुठेतरी दारू ढोसत. नितेश कुमार चेहरा कडवट करून म्हणाला. पण त्याचा कडवट झालेला चेहरा ऑफिसमधील अंधुक प्रकाशात कोणालाही दिसला नाही. मी सांगत होतो तुम्हाला, नका जाऊ देऊ त्याला उशिरा शहराकडे. उद्विग्न होऊन दरवाजाला टेकून उभारलेला राजू म्हणाला. राजूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नितेश कुमार म्हणाला, उद्या आपण दुपारपर्यंत जेवढी कॅश जमा होईल तेवढी घेऊन शहरात जाऊन भरू आणि तिथं बँकेत बालाजीने पैसे जमा केले आहेत की नाही तेही पाहून घेऊ आणि मग त्याला शोधू. नितेश कुमारचे बोलणे राजूला खटकले होते. त्याचा पैशाला महत्त्व देणाऱ्या गोष्टीला विरोध करावा असे त्याला एक वेळ वाटले. पण आपणच त्याच्याकडे नोकरीला आहोत आणि त्यालाच आपण ज्ञान कसे सांगायचे या विचाराने राजू गप्प बसला. खाली फरशीकडे पाहत विचारात मग्न असलेल्या राजूला खुर्चीवर ऐटीत बसलेला नितेश कुमार म्हणाला, तू पण चल आमच्यासोबत उद्या. नको नको नको, मी कशाला येऊ? आपल्याला यायला उशीर होणार आणि रात्री तो आडवा येणार आपल्याला. घाबरलेला राजू ततपप करू लागला होता. कोण अडवणार आपल्याला? कोण रोखणार? नितेश कुमार गुरमीत ओरडला. हाय, आपल्या रस्त्याला एक भयानक भूत हाय. कोण तरी हाय, भयानक भूत हाय ते. त्याचे रात्री नाव पण नको काढायची. राजू घाबरून जाऊन मोठ्याने किंचाळला. नितेश कुमार उठून राजूकडे गेला आणि राजूच्या खांद्यावर हात ठेवत मोठ्या गुरमीत म्हणाला, राजू, तू गरीब का आहेस माहीत आहे का तुला? राजूने नकारार्थी मान हलवली. पण नितेश कुमारच्या चेहऱ्यावरील राजूला म्हणजेच त्याला तुच्छ लेखणारे भाव राजूने हेरले. तू ज्या असल्या अंधश्रद्धा बाळगतोस पाळतोस त्यामुळे आजच्या आधुनिक युगात तुझ्यासारखे अडाणी लोक मागेच राहिले. अरे जरा डोळे उघड आणि बघ जग कुठे जात आहे ते. नितेश कुमार फटकारत त्याला म्हणाला. आणि उद्या तू सोबत येणार आहेस आमच्या. तुला समजले? जा आता घरी जाऊन झोप. नितेश कुमार राजूला फटकारत म्हणाला. राजू मुकाटाने त्याच्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत गावात लोकांकडून जमवलेली कॅश बँकेत भरून ते तिघेही वापस गावाकडे निघाले होते. आज 12 लाख रुपये जमा झाले होते आणि सोबतच काल बालाजीने पैसे भरले आहेत का हे पण त्यांनी चेक केले. बालाजीने पैसे भरले आहेत हे माहीत झाल्यावर नितेश आणि राघव जाम खुश होते. पण इमानदारीने पैसे भरणारा बालाजी कुठे आहे? तो नेमका कुठे गेला? त्याचा आणखी काही थांगपत्ता लागला नव्हता. पैसे जमा करून तो अचानक कुठे अदृश्य झाला? मग एखाद्या वेळी त्याच्या गावाकडे गेला असेल का? तो बँकेत पैसे जमा करून गेला आणि तेच महत्त्वाचे होते. तो कुठे जाणार आहे? जाऊन येईल. कुठे असेल तिथून लवकर येईल आणि नाही आला तरी आता काही हरकत नाही. नितेश कुमार गाडी चालवत विचार करत होता. गावाकडे परत येताना ते तिघे हायवेच्या बाजूला असलेल्या हॉटेलवर बसले होते. रात्र वाढत होती. तिचे गडद काळे पडदे अवतीभोवती उभे करत होती. राजूची चुळबुळ वाढली होती. गिळायला टपून बसलेल्या गडद फसव्या अंधाराकडे पाहून राजू अगतिक होऊन म्हणाला, साहेब चला लवकर, उशीर करू नका. राजूच्या सततच्या किरकिरीने वैतागून नितेश कुमार जोरात ओरडत त्याला म्हणाला, अंधश्रद्धा ठेवू नकोस म्हणून तुला कितीदा सांगायचे. कुठल्या काळात जगत आहेस रे मूर्खा? राजूला गप्प करून नितेश कुमार आणि राघव आरामात दारू पिऊ लागले. जेवण करू लागले. राजू बळेबळे जेवण करत होता. नितेश कुमार ओरडल्याने राजू दुःखी कष्टी झाला होता. त्याचे सगळे लक्ष बाहेरच्या अंधाराकडे होते. जेवण झाल्यावर ते गावाकडे निघाले होते. हायवेवरून गाडी क्रॉस करून ते गावाच्या रस्त्याला लागले. आज लवकरच अंधार पडला होता. किर्र अंधारात गाडी पुढे जात होती. वातावरण क्रुद्ध झाले होते. गूढ भयानकता वातावरणात पसरली होती. दूर डोंगराच्या पायथ्याशी लांडग्याच्या ओरडण्याचा विवळण्याचा आवाज येत होता. घाबरलेल्या राजूची नजर भिरभिरत होती. गाडीच्या मागून डाव्या उजव्या बाजूने पुढून कोणीतरी अचानक झेप घेऊन समोर येईल की काय आणि आपल्याला एका फटक्यात मारून टाकेल की काय
याची भीती राजूला सतत वाटत होती. गाडी हळूहळू पुढे जात होती. आज जरा लवकर अंधार पडला आहे का राघव? नितेश बाहेरच्या गडद अंधाराला बघून म्हणाला. होय बॉस, मलाही तसेच वाटत आहे. राघव खिडकीच्या काचा खाली करून गाडीच्या बाहेर पाहत म्हणाला. वातावरणातला विचित्रपणा, भयानकता त्या दोघांना आता जाणवू लागली होती. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या बाजूच्या झाडांच्या सावल्या वेडेवाकडे आकार धारण करत होत्या. झाडांची खोडं आपल्याकडे पाहून हसत असल्यासारखा भास त्यांना होत होता. गाडी गर्द झाडी असलेल्या रस्त्याच्या वळणापाशी आली होती. तिथेच रस्त्याच्या बाजूला त्यांना समोर रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभे असल्यासारखे जाणवले. तिघांनी श्वास रोखून धरला. गाडी थोडी पुढे गेली. हेडलाईटच्या उजेडात त्यांना बालाजी उभा असलेला दिसला. तो गाडीला हात करत होता. बालाजीला पाहून नितेश कुमार आणि राघव यांना आनंद झाला. राजू मात्र नकारार्थी मान हलवत होता. गाडी थांबवू नका असे सांगत होता. ओरडत होता. हात पुढे करून उभ्या असलेल्या बालाजीच्या जवळ गाडी आल्यावर मात्र पुढच्या सीटवर बसलेल्या नितेश कुमार आणि राघव यांच्या तोंडाचा रंग उडून गेला. छातीच्या पिंजऱ्यात असलेले काळीज हाडांचा पिंजरा फोडून बाहेर येते काय असे त्यांना झाले होते. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात बालाजीकडे पाहिल्यावर त्यांना काहीतरी दिसले. जे दिसले ते भयंकर होते. त्याला डोळे नव्हतेच मुळी. मोठी मोठी 2 विवरे होती. खोल खोल रक्ताळलेली विवरे, ज्यांचा अंतच नव्हता. बालाजी हसला तेव्हा त्याचा जबडा कानापर्यंत फाकला होता. त्याची वळवळणारी, तोंडाच्या बाहेर येणारी काळी जीभ बघून सर्वांची दातखिळीच बसली होती. गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात बालाजीच्या तोंडातील सुळे चकाकत होते. घाबरलेला नितेश कुमार गाडी न थांबवता गाडी पुढे पळवू लागला. पण पुढे रस्ता कुठे होता? रस्ताच नव्हता. जसे एखादे अजगर त्याची शिकार गिळते, अगदी तसेच समोरचा पूर्ण रस्ता दाट झाडीने गिळून टाकला होता. पुढे पूर्ण झाडी होती. राजू कालपासून काय सांगत होता ते आता नितेश आणि राघवला लक्षात येत होते. पण आता खूप उशीर झाला होता. रस्त्याच्या ऐवजी दिसणारी झाडी आणि त्या झाडीच्या रस्त्याच्या सीमेवर त्यांच्या गाडीपुढे उभारलेल्या बालाजीचा बदलत जाणारा आकार पाहून ते प्रचंड घाबरले. त्यांचा उरला सुरला धीरपण ते रूप पाहून नष्ट झाले. त्यांच्यासमोर काळे कापड धारण केलेली एक आकृती उभी होती. जोरदार वारे सुटले होते. गार वारे सुटलेले असताना देखील तिघांनाही जोरदार घाम फुटला होता. कोण आहेस तू? नितेश कुमार घाबरून ओरडत म्हणाला. तो गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागला. ही ओळखले नाहीस का? नाही ओळखले, रितेश कुमार घाबरत म्हणाला. तू ओळखून तरी काय करणार? ती काळी आकृती नितेशच्या जवळ एका क्षणात आली आणि नितेशच्या मानेत तिने सुरा खुपसला. जनावरासारखा ओरडत नितेश दरवाजा उघडून गाडीच्या बाहेर आला आणि जमिनीवर कोसळला. तडफडून तो गतप्राण झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितेश कुमारला पाहून भयभीत झालेला राघव गाडीतून खाली उतरला आणि मागच्या रस्त्याने पळू लागला. पळताना तो मागे पाहत होता. पुढे गडद अंधारात झाडाचे खोड त्याला दिसले नाही आणि त्या खोडावर तो जाऊन आदळला आणि खाली पडला. दोन्ही हात डोक्याला लावून तो गडाबडा लोळत होता. झाडाला बसलेली धडक जोरात होती. तो उठून उभा राहिला. इकडे तिकडे पाहू लागला आणि पुन्हा पळून जाण्याच्या बेतात असताना अचानक त्याच्या समोर तो काळा कापडातील यमदूत उभा राहिला. राघव जीवनाची भीक मागू लागला. मला मारू नकोस म्हणून इवळू लागला आणि रडू लागला. जीवनाची भीक मागू लागला. पण त्या हैवानाला त्याची दया आली नाही. पुढच्या क्षणी राघवच्या पोटात धारदार सुरा खसकन खुपसला गेला आणि पोटातील आतडे बाहेर घेऊन आला. राघव मोठ्याने ओरडून खाली कोसळला. गाडीत बसलेला राजू थरथर कापत समोरचे भयानक दृश्य पाहत होता. त्याचा हनुमानाचा जप सुरू होता. काही क्षणात वातावरण भयाने व्यापून गेले होते. दोघांच्या ओरडण्याने, किंचाळण्याने भीती, भय दाटून राहिले होते. गाडी बाहेर ये, घाबरून जाऊ नकोस. घसा खरवडल्यासारखा हुकमी खर्जातून आवाज आला. तू हायस कोण? म्या नाही केलं काय, मला जाऊ दे घरी. राजू हात जोडून गाडीच्या बाहेर न येता त्याला म्हणाला. मी तुला काही खाणार नाही आणि काही करणार पण नाही. तू गाडी बाहेर ये. यावेळी आवाज मोठ्याने आला. भयभीत झालेला राजू गाडी बाहेर आला. आणि मी जे काही सांगणार आहे ते नीट लक्षात ठेव. तो हिंस्र काळ्या कपड्यातील हैवान बोलू लागला. त्याच्यासमोर एखाद्या गुन्हेगारासारखा थरथर कापत राजू उभा राहून
तो जे काही सांगत होता ते ऐकू लागला. हळूहळू तो काळ्या कपड्यातील हैवान लहान होऊ लागला. इतका लहान की तो एका साध्या 30-31 वर्षीय युवकासारखा दिसू लागला. तो सामान्य झाला होता. राजू आश्चर्याने थक्क झाला. तो डोळे फाडून बघू लागला. मी राम, हिंगणगावचा रहिवाशी म्हणजे होतो. माझे कुटुंब शेतकरी कुटुंब. हा नितेश कुमार 3 महिन्यांपूर्वी माझ्या गावात आला होता. पैसे डबल करून देतो म्हणून त्याने माझ्याकडून 5 लाख रुपये घेतले. मी पण वेड्या आशेपायी सुशिक्षित असून देखील त्याच्या भूलथापांना बळी पडलो आणि 50 दिवसात 5 लाख रुपयांचे 10 लाख रुपये कधी होतील याची वाट बघत बसलो. लोकांचा विश्वास बसवावा म्हणून या गुन्हेगारांनी सुरुवातीला त्यांचे पैसे डबल करून दिले होते. लोक पुन्हा जास्तच पैसे भरू लागले आणि यांनी आमच्या गावातून पोबारा केला. म्हणजे हे आमच्या गावात जे काही आम्ही काम करत आहोत ते सगळं बोगस आहे? आश्चर्य, भीती आणि संताप या भावनांचे संमिश्र रूप राजूच्या चेहऱ्यावर दिसत होते. मी जे सांगत आहे ते तू सगळे ऐकून घे. पुन्हा मोठ्याने गुरकल्यासारखा आवाज आला. तो पुढे बोलू लागला. मी मोठ्या आत्मविश्वासाने माझ्या बहिणीच्या लग्नाला पैसे लागतील म्हणून पैसे जमा केले होते आणि ते सर्व पैसे दामदुप्पट करायला यांना देऊन टाकले. जेव्हा यांना पैसे दिले त्याच्या 4-5 दिवसांनी यांनी गावातून पोबारा केला आणि माझ्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. झाल्या प्रकाराने माझ्या घरचे व्यथित झाले. मला घराबाहेर काढले. मी यांना शोधायला शहरात आलो आणि गावाकडे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली म्हणून मला कळाले. हुंडा न दिल्याने माझ्या बहिणीचे काही महिन्यांवर आलेले लग्न मोडले होते. माझ्या वडिलांचा मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आणि बहिणीचे लग्न मोडल्याने माझी आई वेडी झाली. आता गावभर ती फिरत असते. माझा राम येणार म्हणते. माझा राम मला भेटल्याशिवाय कुठे जाणार नाही असे म्हणत राहते. मी या चांडाळांना बरेच शोधले पण मला हे कुठेच भेटले नाहीत. त्या 5 लाख रुपयांच्या घटनेने माझ्या पूर्ण कुटुंबाची वाताहत झाली आणि वैतागून या लबाड लोकांना श्राप देऊन मी झाडाला लावून गळफास घेतला. माझे चांगले हसते खेळते कुटुंब देशोधडीला लागले केवळ माझ्या चुकीमुळे. पैशांच्या हव्यासापायी. आवाज थरथरला काही क्षणासाठी. कितीतरी जणांना यांनी लुबाडले आहे. गरीब होतकरू लोकांना फसवण्यासाठी सुरुवातीला गावातील एकाची आपल्या कामासाठी निवड करतात. गावातील लोकांचा विश्वास बसावा म्हणून. पहिल्या दिवशी रक्कम भरणारा बालाजी त्याच्याच सुपीक डोक्यातून ही आयडिया निघाली. गरीब लोकांना दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवायचे आणि लुबाडायचे. यांना मी मारून समाजातील कीड नष्ट केली आहे. पण इथून पुढे लक्षात ठेवायचे, अशा भूलथापांना बळी पडायचे नाही. त्यासाठी आवश्यक आहे अर्थ, साक्षरता, पैशांबद्दल असलेले ज्ञान वाढवणे, लोकांना समजावून सांगणे. 3 महिन्यात, 6 महिन्यात, 1-2 वर्षात कुठेही पैसे डबल होत नाहीत. गावातील, शहरातील सरकारमान्य बँकेत याबाबत चौकशी करावी. पैशांच्या बाबतीत नेहमी सजग राहावे. मी माझे कार्य पूर्ण केले आहे. आता मी मुक्त झालो. राजूच्या डोळ्यांसमोर रामचा आत्मा कणाकणात रूपांतर झाला. राजूने पोलिसांच्या मदतीने गावातील लोकांचे बँकेतील पैसे परत मिळवून देण्याचा निश्चय केला आणि तो त्या कामाला लागला. रामचे मनातून राजू आभार मानत होता. समाप्त. अशा प्रकारे ही कथा इथे संपलेली आहे आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.